आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पनवेल मार्केट यार्डात फेरीवाल्यांचे राज्य, अतिक्रमण विभाग मात्र कुंभकर्ण झोपेत। सेटलमेंटच्या चर्चेने कारवाई थंडावली। खरेदीदारांसह शेतकऱ्यांचे हाल। पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य रस्त्यावर सध्या अनधिकृत फेरीवाल्यांनी विळखा घातला असून रस्ते गिळंकृत केले आहेत। एकीकडे सणासुदीच्या निमित्ताने बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली असताना दुसरीकडे अतिक्रमण विभागाच्या संशयास्पद मौनामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। दाल में कुछ काला नहीं, पुरी दाल ही काली आहे, अशी चर्चा आता मार्केटमध्ये रंगू लागली आहे। वाहतूक कोंडीचा विळखा, शेतकरीही हैराण। मार्केट यार्डातील रस्ते पूर्णपणे हातगाड्यांनी व्यापले आहेत। यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। विशेष म्हणजे आपला शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची वाहनेही याच गर्दीत अडकून पडत आहेत, ज्यामुळे शेतमालाच्या विक्रीवर आणि वेळेवर मोठा परिणाम होत आहे। कारवाईचे नाटक की केवळ दिखावा? काही दिवसांपूर्वी प्रभाग अधिकारी रुपाली माने यांच्या नेतृत्वाखाली एक आठवडा धडक कारवाई करण्यात आली होती। मात्र सण जवळ येताच ही कारवाई अचानक थंडावली। कारवाई थंडावल्यामुळे फेरीवाल्यांचे मनोबल एकदा उंचावले आहे। बाजारात अशी चर्चा आहे की अर्थपूर्ण तडजोडीनंतरच सेटलमेंट अतिक्रमण विभागाचा वेग मंदावला आहे। अधिकारी झोपेत, सामान्य नागरिक त्रस्त या गंभीर समस्येबाबत प्रभाग अधिकारी रुपाली माने आणि अतिक्रमण उपायुक्त घोडके यांना वारंवार तक्रारी देऊनही ठोस कारवाई होताना दिसत नाही। कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानेही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जात आहे। जनतेचा सवाल, अतिक्रमण विभागाचे अधिकारी नेमके कोणाला पाठीशी घालत आहेत? कारवाईत दिरंगाई का केली जात आहे, की सणासुदीच्या काळात वसुली करण्यासाठीच कारवाई थांबवण्यात आली आहे? आता या प्रश्नांची उत्तरे अधिकारी उद्या होणाऱ्या कारवाईतून देतात की पुन्हा एकदा अतिक्रमणच कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। असेल तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।